सर्वांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. काय म्हणते मग? काय म्हणायची, चालू आहे स्वयंपाक. मस्तपैकी घेवड्याची शेंग केली या बापूने आणली होती त्या दिवशी. काल मीच केली. रात्री करायची तर रात्री नाही केली आणि आता केली. बाहेरचं काम आधी आवरलं सगळं. गुरांचं कपडे धुतली, गुरांची धारा झाडलोट गोळी ती सगळं करून आता स्वयंपाक. शेंगदाण्याचा कुठलाही झाला असू दे. म्हणलं आता घेवड्याची शेंग शिजवून घेतली थोडीशी आधी आणि नंतर आता फोडणीला टाकली. नंतर चपात्या करायच्या आता एवढ्या. आज ज्ञानेश्वरीची शाळा आहे. अण्णा सकाळीच कॉलेजला गेला. बापू गेल्या दूध घालायला, जार भरून आणाय. बापूतून हे आपलं तर काय मिळत बसाना. बापू तर आज स्पेशलच माझ्या व्हिडिओ करावं लागते काय. मला पाणी व्हायचं होतं, पापड म्हणते. पाणी व्हायचं, बाटली भरायला व्हायचं. ओके, पातेल्यात ओतून ठेवलंय थोडं होतं. मोकळीची घेवड्याची शेंग चांगली लागते. कोण कोण पातळ करतं मोकळी, कोण कोण बिना शिजा म्हणजे काय काय वेळेस आम्ही न शिजवता पण करते. डायरेक्ट तेलात फोडणी देऊन. पण आज घातली होती शिजायला. बाहेरचं काम आवरत होतं म्हणून म्हणलं चला शिजायचं छान होतं असं परतून. थोड्या वेळ झालं. कालच चुलीला पोतारा दिला होता. तरी बघा पाऊस कमी कमी येतोय त्याच्यामुळं ही माशा झाल्या. तर कुठल्या कुठं काय करावं कितीही केलं ना तरी येतातच घरात. बाहेरून डायरेक्ट घरात. चहा कुणाला गाळलाय? मलाच प्यायचाय चहा पण गरम आहे ती. फुलपात्रात गाळून ठेवलाय. आता ही अजून कणिक थोडीशी नीट व्यवस्थित मळून घ्यायची. भिजाय घातली होती. धार काढून आली कणिक भिजाय घातली आणि मग कपडे धुवायला गेली. कपडे धुवून आली त्यावर शेंग पण शिजली. म्हणलं आता फोडणीला टाकाव. बाहेर झिमझिमचा पाऊस चालू आहे का बंद झाला? थांब की. हा थांबलं नाही. कोण आणू ना? नाही. हा, अनुष्काचे. काय एवढं गडबड आहे का आणू तुझी होय ग? अरे ती नाही म्हणून उरक जाऊ दे. 9:30 कुठं वाजता जायचं तर शाळेत. शाळेत आणू तू जेवली का? झालं का लगेच सगळं? मग झाली की आता भाजी तर झाली. तुझ्या पुरती एक चपाती लाटूस तर हे व्हाय ना का? अगं थांब की. विचारते की काय बोतर घालायचं नुसतं. तिने शाळेचे कपडे घातल्यात तर रंगीत कपडे घातल्यात. ती म्हणली मला कपडे नाही तर दुसऱ्या म्हणून घालणार नाही. मला शाळेची घालायची म्हणजे अरे ती पालखीची प्रॅक्टिस म्हणजे लेझिमची ह्याची प्रॅक्टिस आहे ना. मग सर म्हणलं कपडे शाळेची मारतात मग त्यापेक्षा रंगीत घालून आलं तरी चालतंय. आता लेझिम घेतलंय का तू? हा, सगळ्यात पुरी तर सगळ्यात पोरी त्या वय. सगळ्यांनी या बरं का. सकाळी एकदा चहा पिली होती मी. त्याच्यावर किती काम केलं मी. आणि आता परत बसून एकदा चहा गेली का? हो, तुला लगेच चपाती लागते. तुझी केस इथं वर चपाती लागते. मला बाईला फोन करायचा होता, ती उचला नाहीच आहे. पण कशाला काय गरज आहे का आता? तिने कसली कपडे घातले तरी काय. जर तिने एखाद्या शाळेची कपडे घातली असली की मी चिकटी व्हायची रंगी. असू दे आता घातल्यात म्हणल्यावर चला काय नाही होत त्याला. जाऊ दे. कोण आलं? बापू काय म्हणतात बघ बरं. काय म्हणता बापू? काय म्हणते, पाणी आणलं, जार भरून आणला. 10 रुपयाचं पाणी विकत. कुणाला काय म्हणायचं हा? रोज 10 रुपये खर्च आहे माझ्या माग. काय बापू पाणी पाहिजे नाही तुम्ही? हा का स्वयंपाक काय मम्मी काय देई होती? काय पैसे दे ना कुणी. हो, त्याला नमस्कार. बरं मला 10 रुपये खायला दे की मग. हा 10 रुपये खायला दे की. अरे बाळा, माझ्या पैसे कोथमीर चालू झाल्यावर देईन. कोथमीर हा टाकली रानात. टाकली. हे काय औषध आणलं 300 रुपयाचं उधार. एक मारायला त्याच्यावर बुरशी इतकी. काय नाही पदशीर चाललंय सुकी. हा यश माझं काय चाललंय? काय नाही ते चाललंय. असू द्या. बाय बाय. बघ एकदा वातावरण